हॅलो एव्हरीवन. आज आपण कॅनवा मधले मॅजिक टूल्स यूज करून एक छान अट्रॅक्टिव्ह डिझाईन क्रिएट करणार आहोत. त्यासाठी एक एलिमेंटची गरज पडणार आहे आपल्याला. एक ब्युटी मॉडेल घेते. एलिमेंट्स मध्ये तुम्ही दुसरी यूज करू शकताय. आता यामध्ये मॅजिक टूल्स शो करते मी तुम्हाला. इमेजला सिलेक्ट करते. एडिट इमेज मध्ये मॅजिक स्टुडिओ हे काही टूल्स आहेत ज्यांचा यूज करून तुम्ही तुमची डिझाईन अट्रॅक्टिव्ह करू शकता. त्यापैकीच एक टूल आपण आज यूज करणार आहोत, जो की मॅजिक ग्रॅप. मॅजिक ग्रॅप टूलचा उपयोग हा आहे की तुम्ही इमेजला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतात. फॉर एक्झाम्पल साठी दाखवते. आता समजा फॉर एक्झाम्पल हा इमेज आहे. ओके, यामध्ये एडिट इमेज करते. मॅजिक ग्रॅब मध्ये ओनली फक्त क्लिक सिलेक्शन करून आता ही लेडी आहे ती आपल्याला इमेज मध्ये नकोय किंवा आपल्याला दुसरीकडे शिफ्ट करायची. ओनली इमेज सिलेक्ट करा आणि ग्रॅब वर क्लिक करा. आपला इमेज ग्रॅब झालाय. आता ही लेडी बघा, तुम्ही कुठेही ऍडजस्ट करू शकताय विदाउट हे ग्रॅब झाले. विदाउट ग्रॅब टूल शो करते मी तुम्हाला. समजा आता हे तर तुम्ही त्यामध्ये पूर्ण इमेज हे होतोय, पण आपण ग्रॅब टूलने ती लेडी वेगळी केली आहे, त्यामुळे आपण त्यांना असं वेगळं करू शकतोय. ओके, हा ग्रॅब टूलचा यूज आहे. तसंच आपण ह्या डिझाईन मध्ये ग्रॅब टूलचा उपयोग करून ही मॉडेल वेगळी करून घेऊया बॅकग्राऊंड पासून, म्हणजे ती आपल्याला मिडलला ऍडजस्ट करता येईल. क्लिक करते, ग्रॅब, आपले मॉडेल हे बघू शकताय. जिथे हवं तसं ऍडजस्ट करू शकताय. बॅकग्राऊंड चेंज करू शकताय. मी आता हा बॅकग्राऊंडला सेट करते आणि ही मॉडेल याची साईज वाढवते. या टूलचा यूज करून आपण ह्या मॉडेलला बॅकग्राऊंड पासून वेगळं केलंय. त्याचा बेनिफिट काय की आपण मॉडेलची साईज कमी जास्त करू शकलोय. ओके, आता आपल्याला ट्रान्सपरंट टेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे. यामध्ये डिझाईन अट्रॅक्टिव्ह बनण्यासाठी टेक्स्ट टूल घेते. ऍडजस्ट करून घ्या पेजनुसार साईज. फोंट तुम्ही वेगवेगळे यूज करून बघू शकताय. जो तुम्हाला हवा तो यूज करू शकताय. जिथे तुम्हाला हवाय सेट करून घ्या. कलर व्हाईट देते. तुम्ही दुसरा पण बघू शकता यूज करून. मला व्हाईट हवाय. सिम्पली टेक्स्ट सिलेक्ट करा. देन राईट क्लिक करून लेयर्स मध्ये सेंड बॅकवर्ड करायचंय. त्याने काय होईल, आपल्या मॉडेलच्या मागे तो आपला टेक्स्ट ऍडजस्ट होईल. ओके, त्या टेक्स्टला सिलेक्ट करा आणि डुप्लिकेट करा. राईट क्लिक करून डुप्लिकेट करू शकताय. डुप्लिकेट केल्यानंतर टेक्स्ट ऍडजस्ट करून घ्या प्रॉपर. सिलेक्ट करा. इफेक्ट मध्ये आता ट्रान्सपरंट आपल्याला त्याला इफेक्ट द्यायचा आहे, त्यामुळे इफेक्ट्स मध्ये हॉलो त्यामध्ये थिकनेस तुम्ही कमी जास्त करून बघू शकताय. तुम्हाला जशी हवी आहे तशी थिकनेस ऍडजस्ट करू शकताय. हे तुमचे मॉडेल पोस्टर डिझाईन रेडी आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही मॅजिक स्टुडिओचे टूल्स यूज करून करू शकताय. सो डिझाईन ट्युटोरियल आवडले असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.